गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही अजूनही तुमचं फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं आजच फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंट ओपन करून घ्या. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, काल होती निफ्टीची मंथली एक्सपायरी आणि फुल ड्रामा मार्केटमध्ये काल झालेला आहे. मार्केट सडनली 200 पॉईंटपेक्षाही जास्त सुरुवातीलाच पडलं फर्स्ट हाफमध्ये, आणि त्यानंतर मग दिवसभर काही मार्केट रिकवर होऊ शकलेलं नाही. आता याच्यामागचे रिझन्स आपण सगळ्यात पहिले समजून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा असं सांगण्यात आलं किंवा मग एक न्यूज आली होती की रशियानं पुन्हा युक्रेनवरती हल्ला केलेला आहे आणि तिथले पॉवर स्टेशन डिस्ट्रॉय करून टाकलेले आहेत, आणि त्यामुळे आता युक्रेनमध्ये इलेक्ट्रिसिटीचा फार मोठा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. तर मग या नवीन युद्धाच्या सुरुवातीमुळे मे बी झालं असावं अशी शक्यता होती, आणि ते आपण वन ऑफ द रिझन म्हणू शकतो. त्यानंतर काल सगळ्यात जो जास्त लुजर ठरला तो होता महिंद्रा अँड महिंद्रा. तर त्याच्यामागे एक फॉल्स न्यूज होती. ती काय ते तुम्हाला सांगतो. तर ती न्यूज अशी होती की इंडियन एक्सप्रेसमध्ये एक न्यूज आर्टिकल छापून आलं होतं. त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की महिंद्रा अँड महिंद्रा काही पण काय म्हणतो त्याला, की काही एमिशन नॉर्म्स असतात त्याला फुलफिल करू शकत नाही, त्यामुळे 7,000 कोटीपर्यंतची पेनल्टी कंपनीला लागू शकते. आणि त्यामुळे आपण काल पाहिलं की स्टॉकला फार मोठ्या प्रमाणामध्ये डेंट पडलेला आहे. परंतु महिंद्रा अँड महिंद्राकडनं आता क्लॅरिफिकेशन आलेलं आहे की असं कुठलीही गोष्ट नाही आहे की आम्हाला कुठलीही पेनल्टी वगैरे काही लागणार नाही, आम्ही सगळे एमिशन नॉर्म्स कंप्लीट केलेले आहेत. म्हणजेच काय की काल मार्केट पडलं की पाडण्यात आलं हे समजत नव्हतं. त्याचं कारण असं की तुम्ही जर ब्रॉडर व्ह्यू पाहिला, ब्रॉडर जे काही मार्केट आहे पूर्ण, तर सगळीकडे सेलिंग होत नव्हतं. केवळ जे काही इंडेक्स हेवीवेट आहे त्याच्यामध्येच सेलिंग होत होतं. जसं की जर आपण नेक्स्ट 50चा इंडेक्स पाहिला किंवा मग बाकीचे इंडेक्स पाहिले तर मिड कॅप निफ्टी वगैरे, तर सगळे ऑलमोस्ट ग्रीनमध्ये होते. परंतु आपण जर आय टी सेक्टर काल पाहिलं तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात डेंट पाहायला मिळाला. तर मग त्यामुळे, आणि शिवाय काल होती एक्सपायरी, त्यामुळे एक्सपायरीला खूप जास्त पुट रायटिंग 24,000वरती होतं, आणि त्यामुळे सुद्धा तिथे अनवाइंडिंग झाल्यामुळे देखील एक फार मोठा डेंट आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळाला. आता हा झाला कालचा सिनेरिओ. परंतु आज नवीन मंथली सिरीज सुरू होते, त्यातला आहे पहिलाच दिवस. आणि इथनं मागची हिस्ट्री जर आपण पाहिली तर महिन्याच्या पहिल्या दिवशी मार्केट ज्या बाजूचं डिरेक्शन दाखवतं तर मोस्टली त्याच दिशेनं मार्केट जाण्याचा प्रयत्न करतं. म्हणजेच काय, आजचा दिवस जर मार्केटनं रॅली करून 24,000च्या वरती जर क्लोजिंग दाखवलं तर मग मात्र मार्केटमध्ये आपण म्हणू शकतो की जे मी तुम्हाला 2 दिवसापूर्वीच सांगितलं होतं की मार्केटनं जर गॅप फिल केला तर एक लोअर हायचं फॉर्मेशन होईल, आणि त्यानंतर पुन्हा हायर हायचं फॉर्मेशन करण्यासाठी मार्केटला 24,500पर्यंत जाण्यासाठी चान्स मिळेल. आणि जर तुम्ही 2-3 दिवसाचं जर आपण पाहिलं, जेव्हा मार्केट 400 पॉईंट गॅप अप ओपन झालं होतं सोमवारी, तिथपासून जर गुरुवारपर्यंतचे 4 दिवस जर तुम्ही पाहिले तर 24,350ला रोज मार्केट टच करत होतं, परंतु तिथनं सेलिंग येत होतं. म्हणजेच काय, तो जो रेजिस्टन्स आहे तर तो वीक झालेला आहे, हे लक्षात घ्या. म्हणजेच आता जर मार्केटनं रिकवर केलं आणि 24,350 जर मार्केटनं ब्रेक करण्याचा प्रयत्न केला तर खूप हायली चान्सेस आहेत की मार्केट तो सरळ ब्रेक करू शकतं, आणि त्यानंतर नेक्स्ट हर्डल म्हणजे नेक्स्ट हायर हायचं फॉर्मेशन होईल, ते होईल 24,500ला. ओके. त्यामुळे काल जेव्हा लोक सेलिंग करत होते तेव्हाच खरं बाईंग करण्याचा चान्स होता. मे बी तो आजही मिळू शकतो, कारण गिफ्ट निफ्टी इंडिकेट करतंय की मार्केट थोडंसं फ्लॅट ओपन होईल, 30-40 पॉईंट इकडे तिकडे. आता यासाठी कालचा जो लो आहे तो महत्त्वाचा आहे, कारण गॅप ऑलरेडी फिल झालेला आहे. ओके. आणि जिथपर्यंत मार्केट डिसिसिव्हली आलं होतं 24,950पर्यंत, त्यानंतर मार्केट गॅप अप ओपन झालं होतं, बरोबर. तर 24,950 आणि त्यानंतर कालचा लो याच्यामधली जी रेंज आहे ती फार महत्त्वाची आहे. त्यानंतर आता मार्केटने जर इथनं रॅली केली तर मग आपण म्हणू शकतो की मार्केटमध्ये एक हायर लोचं फॉर्मेशन झालं आहे, आणि त्यानंतर आता एक हायर हायचं फॉर्मेशन होईल, आणि त्यानंतरचा जो सिनेरिओ असेल तर तो बाय ऑन डिपचा सिनेरिओ पुढे कंटिन्यू होत राहील, हे लक्षात ठेवा. जर आता आपण पाहिलं तर खूप चांगले चांगले स्टॉक्स आपल्याला रिजनेबल रेटमध्ये मिळत आहेत.
खूप मोठमोठ्या कंपन्यांचे स्टॉक्स की ज्यांचे फंडामेंटल्स फार चांगले आहेत, कंपन्या प्रॉफिटेबल आहेत, त्यांचे बुक व्हॅल्यूज चांगले आहेत, तर आपल्याला त्या कंपन्या थोड्या स्वस्तामध्ये मिळत आहेत आणि अशा कंपन्या आपण नक्कीच ग्रॅब केल्या पाहिजेत. आपण यांचे शेअर्स नक्कीच परचेस करून ठेवले पाहिजेत. तर मग मित्रांनो, जर आपण आता काल रात्री US मार्केट पाहिलं तर US मार्केट काल क्लोज होतं, त्यामुळे गिफ्ट निफ्टीवरती फार काही इंडिकेशन देत नाही आहे. आणि जर आपण आता एशियन मार्केट्स पाहिले तर एशियन मार्केट्स मिक्स आहेत, परंतु कोरियन मार्केट हे ऑलरेडी ऑलमोस्ट 2% आसपास डाऊन आहे. तो त्यांचा इश्यू आहे. जर आपण काल FISDIचा डेटा पाहिला तर FISनं काल पुन्हा एकदा जोरदार सेलिंग केलेलं आहे. ही थोडीशी चिंताजनक बाब आहे. त्यांनी 11,500 कोटींचं सेलिंग केले सिंगल डेमध्ये. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 8,500 कोटींचं बाईंग केलेलं आहे, परंतु नेट टू नेट इन्स्टिट्यूशनल फिगर जी आहे तर ती आपण मायनस म्हणू शकतो. त्यामुळे आता हे सेलिंग फक्त कालपुरतंच होतं की काही ॲडजस्टमेंट्स होत्या हे आपल्याला माहीत नाही, परंतु आज आहे सिरीजचा पहिला दिवस. हा फार महत्त्वाचा आहे. आणि इथनं मागची जर हिस्ट्री आपण पाहिली तर मार्केट जनरली शुक्रवार किंवा सोमवार ह्या 2 दिवसांपैकी एक दिवस मार्केट ट्रेंडिंग होतं. जर आज मार्केट 24,000च्या वरती जर क्लोज करू शकलं तर खूप हायली चान्सेस आहेत की मार्केटमध्ये एक हायर हायचं फॉर्मेशन होईल की जे मार्केटला 24,500च्या आसपास घेऊन जाईल. ओके, तर मग मित्रांनो, तुम्ही इन्व्हेस्ट करत राहा आणि टेक्निकल्सवरती थोडासा भर द्या आणि कंपन्या फंडामेंटली चांगल्या चॉईस करून जेव्हा मार्केटमध्ये डीप येईल तर तुम्ही चांगल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट नक्कीच करू शकता. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.